साईडची एकदम पारंपरिक रेसिपी हुलपुली। तर हुलपुली म्हटल्यानंतरच तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही भाजी कशी, तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग सुरुवात करूयात। तर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर सगळ्यात अगोदर इथे मी 1 चमचा तेल घेतलेला आहे। तर तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची। तर मोहरी चांगली तडतडली की ते 5 ते 7 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याला असं मोठं मोठं ठेचून घेतलेलं आहे। तर आता आपला लसूण चांगला तळून घ्यायचा। लसूण चांगलं तळलं की मग आता याच्यामध्ये मी 2 चिंच घेतलेले आहेत आणि ते चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला आहे। नाही तर तो चिंचेचा कोळ आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। म्हणजेच मी इथे 1 वाटी चिंचेचा कोळ घेतलेला आहे। त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला भाजी किती बनवायची त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे। आणि आता इथे मी 1-2 तास हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती। तर डाळ चांगली भिजलेली आहे। तर आता आपण याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं आणि आपलं डाळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। डाळ टाकल्यानंतर 1-5 मिनिट आपली भाजी चांगली शिजवून घ्यायची। तर ही मराठवाडा साईडची एकदम पारंपरिक रेसिपी आहे। जर घरामध्ये भाजीला काही नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्की बनवू शकता। तर चांगली आपली भाजी उकळलेली आहे। तर याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, 1 चमचा चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद आणि इथे मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आणि हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि त्या पाण्यामध्ये आपण हे टाकून चांगल्याला मिक्स करायचं। एका हाताने आपलं पीठ ओतून घ्यायचं आणि एका हाताने हलवत राहायचं। आणि ते चांगलं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी 1 अर्धा चमचा गूळ टाकलेला आहे। आणि आता आपण याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर आता इथे भाजी तुम्हाला किती घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे भाजी ठेवायची आहे। म्हणजे जर तुम्हाला थोडीशी घट्ट पाहिजे असेल तर थोडंसं बेसन पीठ जास्त टाकायचं आणि पातळ पाहिजे असेल तर थोडंसं पाणी जास्त टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। वरनं कोथिंबीर टाकायची आणि ते चांगलं 1-5 मिनिटं आणखीन भाजीला शिजवून घ्यायचं। तर तुम्ही ही भाजी भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। खूप छान लागते, तिखट आंबट आणि थोडीशी गोड अशी या भाजीची चव असते। तर एकदा नक्की करून बघा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।